सुरुवातीला बातमी आहे संजय राऊत यांनी केलेल्या विधानाची। मी कधीही म्हटलं नाही की मविया फुटली, निवडणुकीसाठी आम्ही एक भूमिका मांडतोय। स्वबळाच्या नाऱ्यावरून संजय राऊतांची ही प्रतिक्रिया आता समोर येते। भाजपसोबत असताना सुद्धा आम्ही एकटेच लढलेलो होतो, असं विधानही खासदार संजय राऊत यांनी केलेलं आहे। इंडिया आघाडी तुटली पाहिजे, इतर लोक म्हणत असे महाविकास आघाडी फुटली पाहिजे, असं आमचं विधान नाही आहे। विधानसभेसाठी महाविकास आघाडी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या कार्यकर्त्यांसाठी असतात। कार्यकर्त्यांना आपल्याला ताकद द्यायची असेल, पक्षाचा विस्तार करायचा असेल तर आमच्या कार्यकर्त्यांची भावना आहे असं मी म्हणतो। आमच्या कार्यकर्त्यांची भावना आहे की आपण या जागा महाराष्ट्रामध्ये ह्या निवडणुका आपल्या ताकदीवर लढण्याची आम्हाला परवानगी हवी, हे माझे म्हणणे। याच्यामध्ये इतर कोणाला पक्षाला त्रास व्हायचं कारण नाही। तर महाराष्ट्र शांतच आहे, मात्र बीड आणि परभणीमध्ये अशांतता आहे। शरद पवार यांच्या वक्तव्यावर संजय राऊतांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे। शरद पवार गटातले नेतेही मोर्चामध्ये सहभागी झाले। गुंडगिरीला समर्थन देऊन शांतता नांदणार नाही, अशी भूमिका संजय राऊतांनी मांडलेली आहे। मी असं कधी म्हटलेलं नाही, शिवसेनेच्या कोणत्याही नेत्याने असं म्हटलेलं नाही की इंडिया आघाडी फुटली आहे, महाविकास आघाडी फुटली आहे। स्थानिक स्वराज्य संस्थेसंदर्भात जर आम्ही एक भूमिका मांडत असू आणि भूमिका यासाठी मांडतो की माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे गेले महिनाभर साधारण राज्यभरातल्या कार्यकर्त्यांना भेटत आहेत, पदाधिकाऱ्यांना भेटत आहेत आणि त्यांची भावना आहे की स्थानिक स्वराज्य संस्था आपण स्वबळावर लढायला हव्या, ही त्यांची भावना आहे। महाविकास आघाडी विधानसभेसाठी होती, इंडिया आघाडी लोकसभेसाठी होती, स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी ही आघाडी स्थापन झाली नव्हती।